तर मित्रांनो सर्वांना नमस्कार. पुन्हा एकदा आम्ही चाललो गावाक. पुन्हा एकदा आता ॲक्च्युली शब्द वापरणं चुकीचा. आता हे मोस्टली होताच येणं जाणं. ये बाबा. तर एक मिनिट. ताथांग मी आणि रसिका चाललो पुन्हा एकदा एस टी कणकवली बोरिवली परत एकदा. कारण का ॲक्च्युली असा आला की याच्याबद्दल आम्ही मोस्टली ट्रेनने लक्झरीने जायचं. आणि आता कणकवली बोरिवली हालाकी सुरू केव्हा झालेली आहे, पण गेला नव्हता आम्ही. आणि मागचा एक्सपिरियन्स आमका लय आवडलो, त्यामुळे म्हटलं. आणि ॲक्च्युली बैबडीत ती लवकर सकाळी पोचता 5-5:15च्या आसपास, त्यामुळे टायमिंगमध्ये पण पोचता आणि प्रवास पण आता बऱ्यापैकी चांगलो. आणि त्यामुळे एस टीच महामंडळ बरं पडता. तर आता 4:30 वाजता बोरीवरनं सुटली आहे. मागच्या आम्ही बोरीवली गेला होता. दोनदा मी बोरीवलीच गेले, कारण का त्या भीतीने माहीत नाही. तर मागच्या ते बोलले की ते फोन करतं. आता फोनची वाट बघते कधी फोन येता. चुकून नाही लो मग लागली, बट येत करतील फोन ते. आता 4:30 वाजू गेले. आता आम्ही निघतो बोरीवलीवरनं. गाडी निघत 4:30. आय थिंक टायमिंगलाच गाडी निघतात त्याकडनं. आणि मग पोचोकडे 15 मिनटं आम्ही. आणि जोगेश्वरी प्रवासी निवारा तकडं आम्ही एस टी पकडतो. चला पुढच्या प्रवासात भेटूया. गाडी इली ऑलमोस्ट 5 वाजता. ह्याने आमचा फोन केलो नाही अजिबात. आमचं वाटलं की फोन मी नेत. तर आता गाडी ह्यानं निघाली आमची जोगेश्वरीवरून. नशीब आम्ही गाडी बघितलं म्हणून, नाही तर झाले वांदे. कारण का जेव्हा गेल्यावेळी जे काकांका बोलले होते की गाडी तुमची थांबतेली वगैरे, आम्ही फोन करणं तसे फोन नाही गेले. तुम्ही पण काळजी घ्या. जर तुम्ही तिकडनं काढला असाल तर तिकडनं काढण्यात तुम्हाला SRPF हा एक ऑप्शन आहे. जर तुम्ही जोगेश्वरीला असाल तर. आणि ते अंदाज नव्हता आम्हाला. आता गाडी आली डॉट टायमिंगला. आता इकडं निघाली आमची गाडी. आता बघूया कुठे काय. आय थिंक आता डायरेक्ट कुर्ल्याला आहे. चला. पोचला कुर्ला बस स्थानक. आणि आता टायमिंग झालं ऑलमोस्ट 6:18. 6:15. ॲक्च्युली धारावीक तुमका माहिती असतं तर ट्रॅफिकला मिळतं, त्यात काही वेळेला जाता. आता पोचला कुर्ल्याक. तर रसिकाने बसले आतमध्येच, कारण काय एखादा थोडा उलटी झाली. तर इकडे येईल कुर्ल्या करता. चला मुंबई अंबाजोगाई. मुंबई अंबाजोगाई ही आमची गाडी.
कणकवली बोरिवली, सॉरी बोरिवली कणकवली गाडी. त्या ठिकाणी साताराची गाडी आहे ही आणि आमची लाल्याकडे. तर 5 मिनटाचा हॉल्ट दिला आहे, तर पटकन निघतील आकडनं. हे बघा ही सातारा. आणि याकडे हा विठाई वगैरे गाडी पूर्णपणे. हे बघा मोठा ॲक्च्युअली डेपो आहे कुर्ल्याचो, कुर्ला नेहरू नगर बस स्थानक. मित्रांनो, मी मगाशी बोलल्याप्रमाणे जर जोगेश्वरीत जर तुम्ही गाडी पकडतास तर प्रयत्न करा की SRPF ह्या स्टॉप टाका. आणि ती माझी चूक झाली, मी बोरिवली टाकले आणि थोडा नंतर आमचं थोडंसं भाताभात झाली कंडक्टर आणि माझी. तर म्हाका ते बघा फोन करते, म्हाका सरळ बोलले की आमका कोण रिचार्जचे पैसे दिले नाही, तुमका फोन करू. हालाकी त्यांची चूक पण नाही, माझी चूक झाली की मी बोरिवली टाकले आणि जोगेश्वरला एक्सपेक्ट करत होते. पण आता SRPF ते म्हाका बोलले यापुढे टाकत जा, म्हणजे SRPF टाकल्यानंतर ब्रिजच्या खाली नाही थांबणार, डायरेक्ट जोगेश्वरी जो प्रवासी निवास आहे ना, निवारा, तिकडेच थांबणार. किंवा गोंदिवली टाका, मग तुमका पुढे जावं लागेल. चला मित्रांनो, ते ह्याला पनवेल. पनवेल आमचा बस स्टॉप. ॲक्च्युली आमची गाडी ते मागे लावला नाही आहे, या कारण हा की अजून 1-2 जण अजून प्रवासी येऊचे आहेत, त्यासाठी थांबले. हे का PST कायची काय माहिती. आमका वाटतं तर आमचे इले वाटतं शिर्डी मुरुड, आणि ही आमची गाडी. हे थांबले बाहेरकडे. आता ॲक्च्युली आमची गाडी जी थांबली नाकडे, तर 2 जण जसा माझा झाला की बोरिवली वरनं त्यांनी काढली होती आणि त्यांना वाटला की असा फोन बी येत या आशा नव्हते, काय फोन तर नाही येलो आणि गाडी पुढे गेली. आणि आता पनवेल येऊन गाडी थांबलेली आहे. आता याच्या पुढे बघा काय होतं आता. आणि आता गाडी थांबवली नाही त्यांच्यासाठी, ते मागच्या गाडीने येतात. आता ते येईल की मग आम्ही अकडं निघणार. तोपर्यंत आता फलाटला लावू शकत नाही गाडी, कारण का ते जास्त वेळ थांबता येणार ना, त्यामुळे. अभय देवक मित्रांनो, तर आज मला वाटतं बरंच वेळ लागत, कारण का खायच्या गाडीने तर त्या पण मला माहीत नाही अजून. म्हणजे ते माझ्याकडे ड्रायव्हर जरा बिचारे फिरू गेलेत कंटाळले याकडेच. आणि तर त्यामुळे ॲक्च्युली आज तरी धारावीमधनं आम्ही बरेच पटकन लवकर बाहेर पडलो. आणि पण अनफॉर्च्युनेटली ह्या आता एका गोष्टीमुळे याकडे थांबूच लागणार, वाट बघूच लागणार. बघूया तर किती वेळ लागतात. तोपर्यंत जरा पनवेलचा बस स्टॉप ST स्टँड. आपल्या गाडी आहेत, गाडी तकडे हाती. आणि पनवेल, पेन पनवेल. आता सगळं बरेच ST वाकडे लागलेले आहेत. आणि इकडे आता मला वाटतं ते जसं येत नाही तोपर्यंत फलाटला आपली गाडी लागूची नाही. याकडे हा ST खायची माका माहीत नाही, पुढून बघूच लागत.
पण जसं म्हटलं मी मागच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो की अशोक लेलँडचं जो हे होत नाही बघा पनवेल बस स्थानक, गाडी एवढं भारी आहेत ना, मस्त गाडी होती पनवेल बस स्थानक. तकडे पण एस्ट तकडे मग वाटतं त्या साईडला सर्व्हिसचा हा वाटतं त्या साईडला आय थिंक चांगला पण बराच मोठा हा. ही बघा ही इलेक्ट्रिक 100% इलेक्ट्रिक शून्य कार्बन उत्सर्जन शिवाईची ST AC मस्त गाडी पण. Y1 शयनयान डबल डेकर नाही काय का म्हणतात स्लीपर आणि खाली सिटिंग हा असं वाटतं बहुतेक. आणि बघा आकडेच श्री दत्त मंदिर पनवेल आगारामध्येच एक दत्तांचा मंदिर पण छान मस्त. गाडी येतील तेव्हा येतील, किती वेळ लागता काय माहीत, बरंच वेळ लागत, सगळे बाहेर उभे असले. मित्रांनो ह्यो हा एंट्री गेट STचो पनवेलच्या डेपोचो एंट्री गेट हा. न्यू ब्रिज पनवेल ब्रिज. शिवाई आहे काही, अवस्था खराब आहे. आतून चांगली असतात की नाही माहीत नाही. ही पनवेलला भयंकर गर्दी झाली जबरदस्तरित्या. तुफान गर्दी आहे, भयंकर गर्दी आहे. पनवेलवरनं चालली आहे बापरे माझ्या. असं वाटतं की हे आपली कणकवली बोरिवली कणकवली नाही तरी एकदम लोकल असते. हां बोल. जबरदस्त गर्दी झाली, जबरदस्त गर्दी पनवेलला. ॲक्च्युली माझा एक प्रश्न इथं होता, तुम्ही सांगा कमेंट करून की जर ही रिझर्व गाडी आहे कणकवली टू बोरिवली तर बोरिवली टू कणकवली तर असे पॅसेंजर येऊ शकतात का? मला ॲक्च्युली माहीत नाही आहे. हां मला ॲक्च्युली माहीत नाही आणि असं घेतलं पाहिजे का अंदाजा नाही मला. हे त्याचा मला खरंच अंदाज नाही, कारण का ज्याप्रमाणे अनकम्फर्ट आता व्हायला लागला आहे त्यामुळे बोलतो. आणि काही नियम असतील तर मला माहीत नाही, त्यांना माहीत असतील त्याने कृपया करून नक्की सांगा की हे राईट आहे की चुकी. आणि असेल तर राईट असेल तर नो प्रॉब्लेम, चुकीचं असेल तर मग योग्य नाही. मग हे थोडासा अनकम्फर्टनेस तर 100% होतो, पण कमेंट करून नक्की सांगा. अंड्याचा अंडा राईस वडू होतं मिरची मस्त वाटतं खाऊ. तर बघ ऑप्शन काय नाही ये बघाकडे बोरिवली आचरा आणि ह्या मुंबई विजयदुर्ग बोरिवली आचरा नंतर हा कणकवली बोरिवली. मित्रांनो
आता जेवण झाला आमचा आणि आता गाडी निघाली याकडनं. पाठी भांडणं चालू आहेत बॅगांवरनं. बॅगच्या जागेवर कोणी ठेवायची, कारण का शेवटच्या जो सीटा आहेत ना त्याकडे त्यांना कुठे बॅगा ठेवायला जागा नाही, त्याने पुढे ठेवल्या. पुढचे झाले सुरू. चला आता ॲक्च्युली गर्दी बघा बघा. ॲक्च्युली काय आला, कणकवली बोरिवली इली पहिली, त्यामुळे बरेच जण आकडे अगोदर चढले. पाटणा इली, आचरा बोरिवली, ती बघा आचरा बोरिवली, आणि ती गाडी पूर्ण खाली आहे. तर कोण चढला नाही, म्हणजे स्पेशली जे महाडवाले आहेत ना उतरणारे सगळे अगोदरच ह्यात चढले, त्यामुळे भयंकर गर्दी झाली. पाटणा आचरा बोरिवली होती, इव्हन देवगड बोरिवली आहे. देवगड बोरिवली स्लीपर असल्यामुळे मला वाटत नाही त्यात घेत असतील, पण आचरा बोरिवलीमध्ये इले असते. काही आलं इंदापूर. यायला आता मानगाव.
वाजले 1:45 आणि आता ड्रायव्हर झाले चेंज चिपळूणला. चिपळूणला जो आपला जुना आगारा ना, जुनो डेपो, तिकडे आता ड्रायव्हर चेंज झाले. 1:45ला घेऊन येले. काय माहिती कितीच्या वाजतात वैभवडी चाव सकाळी. मित्रांनो आता आले 4:15 वाजले. आता मी पोचलो लांजा. गाडी बरी आणली. 4:15 अजून एक दीड तास लांजा डेपोट टाकले. लागली जगदंबा लक्झरी डेपोच्या बाहेर. लांजा डेपो, आचरा, बोरवली आचरा. मित्रांनो आता वाजले 4:50 आणि हिला राजापूर बस एस.टी. डेपो. मागच्या वेळी जेव्हा आम्ही गेला होतो ना, ह्याच टायमिंगला वैभवडीत पोचला होता. ह्याच गाडीत 4:45लाच पोचला होता. 5ला 10 मिनटं असताना वैभवडी. आणि आता यावेळी राजापूरला पोचला. तरी पण गाडी चांगली आणली.
गेले ना. तर मित्रांनो, आता मी फायनली उतरला वैभववाडी स्टेशनला नाही बाबा, काय या प्रवासी निवारा डेपो, वैभववाडी डेपोमध्ये 6 वाजले. 6 वाजता गाडीने आमका आणून सोडल्याकडे. आता रिक्षा बघताव, गाडी बऱ्यापैकी गेली. काही गोष्टी थोडीशी सांगतो तुमका व्हिडिओमध्ये थोड्या वेळ. चला आमची गेली रिक्षाकडे. आता आम्ही इला शेवटी घराकडे. 6:15 वाजले आणि थंडी गावाबाबांना थंडी पडली आहे. प्रवास छान झालो. काही गोष्टी जो माका सांगूचे होतं तो म्हणजे हो की जोगेश्वरीवरनं गाडी पकडणार असाल तर या भ्रमात राहू नका की तुम्ही बोरिवलीची तिकीट काढशाल आणि तुमका गाडी थांबवतील. ठराविकच कंडक्टर असतं जे फोन करतात तुमका. हालाही काय झालं यांचा काल की 7 तिकिटा बोरिवलीवरचे होते तरी पण एका कोण फोन नाही केल्यानी. मान्य आहे की ST महामंडळा, पण एक फोन करणं फार नॉर्मल होता की 7 सीटा जर येत नाहीत तर एक फोन करू काय होता प्रत्येकाक, किंवा आपण हाच काय येतास की नाही येतास. समोरनं जर तुमचं फोन नाही उचलल्यानी तर तुम्ही गाडी नका थांबू, सरळ तुम्ही गाडी घेऊन जावा. पण एक फोन जर केला असतास ना तर एखाद्या कोणतरी ह्या आशेने बसलो की पुढच्या स्टॉपला त्यांना सगळ्यांना असं वाटतं की ह्या स्टॉपला थांबवतील. माझा तास भ्रम झाला. म्हणून मी गेला लास्ट 2दा मी बोरिवलीकच गेले होते आणि मला कमेंट दिली होती एकाची की जाऊची गरज नव्हती तिकडे. तर चूक माझी झाली की माका वाटलं की बोरिवली नॅन्सी कॉलनी काढलं तरी माका जोगेश्वरी प्रवासी निवाराला माका बसूक गावात, पण त्याने बोलले असा होत नाही, SRPFची काढा. ठीक आहे. तर ह्यात चूक माझी की त्यांची आता ह्या बोलून काय फायदा नाही. पण जे जोगेश्वरी आहेत त्यांनी ॲटलिस्ट गोंदिवलीची किंवा SRP कॅम्प काढला म्हणजे जोगेश्वरी जो ब्रिज उतरतात त्या स्टॉपला तुम्ही थांबू शकतात, ज्याकडे आम्ही थांबला होता. हे आमका आधी माहीत नव्हता, आता कळला. आणि आपण कळा की सगळे कंडक्टर फोन करत नाहीत. त्यामुळे तुम्ही तुमची काळजी घ्या, तुम्हीच तुमचे जबाबदार आहात. चला, सो हे होतं आमचा प्रवास. छान झालो एकंदरीत. 6 वाजता घरात पोचलाव. लाईक करा व्हिडिओला जर तुमका व्हिडिओ आवडला असत तर. काही स्टेशन दाखवूक नाही मिळाले. डेपो काय मग गेले की नाही. संगमेश्वर, खेड आणि रत्नागिरी अंगा मरणाची झोप इल्ली, माकाच कळणार कधी झोपले तो. तर व्हिडिओ जर तुम्ही लाईक करा, आवडले असत तर शेअर पण करू शकता. आणि प्लीज सबस्क्राईब अजून जर तुम्ही केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब देखील करा. तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.